अलिबाग नगर परिषद निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून श्वेता पालकर व संदीप पालकर हे निवडणुकीसाठी सामोरे जात असून त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. संदीपजी, आपण प्रभाग क्रमांक 4 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणुकीला सामोरे जात आहेत. आतापर्यंत आपला प्रचार कसा राहिलेला आहे, काय रणनीती राहिली आहे? बघा, मी आणि माझी मिसेस दोघं पण आम्ही ह्या प्रभाग क्रमांक 4 मधना उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि प्रचाराची जी काय आतापर्यंतची आम्ही पूर्णपणे जी काही तयारी आहे ती अतिशय सुंदर पद्धतीने झालेली आहे आणि प्रचारामध्ये एवढा सुंदर प्रतिसाद आम्हाला मिळतोय की ही निवडणूक प्रभागातली 35 वर्षांनंतर ही अतिशय सुंदर अशी निवडणूक होणार आहे आणि ही ऐतिहासिक असे आमचा विजय ह्याच्यामधून होणार आहे. आणि मला असं वाटतं की ही निवडणूक जनतेने त्याच्या हातामध्ये घेतलेली आहे, त्यामुळे खूप सुंदर असं चांगलं आम्हाला याच्यातून यश येणार आहे. बघा, प्रचारामध्ये सर्वात प्रमुख मुद्दा म्हणजे माझा जे गेली 35 ते 40 वर्षापासून जे आमच्या श्रीबागकरांसाठी जो 1974 पासून जो आराखडा तयार झाला, श्रीबाग आराखडा, त्याच्यामध्ये त्यांचे स्वतंत्र सातबारे झाले नाही. ते सातबारे तयार करण्याची पूर्णपणे मी मागणी केली होती गेल्या अनेक वर्षापासून. ती मागणी अजूनपर्यंत पूर्ण झाली नाही. नगरपालिका प्रशासन आणि जे इथले जे सत्ताधारी पक्षातले जे काय इथे अनेक वेळा जे निवडून आलेले सदस्य आहेत त्यांनी हा मुद्दा कधी उचलून घेतला नाही आणि तो मुद्दा मी उचलून घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या निवडणुकीनंतर श्रीबागकरांचा सातबारा सेपरेट होण्याचा माझा पूर्ण प्रयत्न राहील. त्याचबरोबर पाण्याचा जो मुद्दा आहे तो खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि पाण्यासाठी पण मी 2021 पासून जे प्रयत्न केले होते की इथे स्वतंत्र टाकी व्हावी, तसं तर काम चालू आहे. म्हणजे येणाऱ्या काळात पाण्याचा प्रश्न हा नक्कीच सुटणार आहे. दुसरं म्हणजे इथला युवकांचा प्रश्न आहे, जो रोजगाराचा प्रश्न आहे, महिलांसाठी जो मोठा प्रश्न आहे, महिलांचा पण रोजगाराचा प्रश्न आहे. महिलांना हाताला काम मिळणं, इथल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमधनं जे काही नगरपालिकेच्या काही योजना असतील त्या महिलांना कशा मिळवून देता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न माझा राहणार आहे. आणि युवकांचा विषय आहे, युवकांचं जर अनेक मुलं हे बेरोजगार आहेत आणि बेरोजगार मुलांना रोजगार कसा मिळेल आणि वृद्धांसाठी तर खूप विशेष करून मी असा प्रयत्न करणार आहे की वृद्धांसाठी ज्या काही शासनाच्या योजना आहेत, जसा विधवा महिलांसाठी योजना आपण राबवल्या, मी मधल्या काळामध्ये 5 लाख रुपयाची जी काही शासनाची योजना आहे मोफत उपचारांची, ती सुद्धा मी जवळपास 700 ते 800 लोकांना इथे माझ्या मतदारांना इथे संधी दिलेली आहे की त्या योजनेचा तुम्ही लाभ घ्या. ती लाभ मिळवून दिलेला आहे. अनेक लोकांचे त्याच्यातून उपचार सुद्धा झालेत मोफत. त्यामुळे याच्यातून मला खूप समाधान मिळालंय की मी कुठेतरी समाजासाठी काहीतरी माझा छोटंसं का होईना पण मी पुढे येण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून माझा आत्मविश्वास आहे की ह्यावेळेस ह्या निवडणुकीमध्ये मला विकासाच्या मुद्द्यावरती मला मतदान लोक करतील आणि येणाऱ्या काळात 2 तारखेला उद्या जो का मतदान होणार आहे त्या मतदानामध्ये मला भरघोस मतदान होणार आहे आणि माझ्या मतदारांवरती विश्वास आहे. पूर्ण प्रभाग, माझा रायवाडी कॉम्प्लेक्स असेल, पारिजात सोसायटी असेल, माडा कॉलेज आणि श्रीबागकर हे सगळे नागरिक, इथले मतदार हे माझ्या सोबत आहेत आणि ही निवडणूक ही मतदारांनी हातात घेतलेली निवडणूक आहे. त्यामुळे ही निवडणूक मी 100% जिंकणार आहे, त्यात कोणतीच माझ्या मनामध्ये शंका नाही. एवढंच मी बोलून आज मतदारांना मी प्रामाणिक आवाहन करेन की ही एक संधी मला द्या, त्या संधीचं नक्कीच आपलं सोनं करून देईन. मी माझ्या मतदारांना हेच आवाहन करू इच्छिते की माझ्या प्रभागातील ड्रेनेज लाईन असेल, स्वच्छता असेल, मच्छरांचा प्रॉब्लेम असेल, याच्या व्यतिरिक्त इतरही समस्या आहेत त्याच्यापर्यंत अजूनपर्यंत कोणीही पोहोचलेलं नाहीये. त्याच्यासाठी विरोधकाची गरज आहे. तर तुम्ही योग्य पद्धतीने योग्य हा निर्णय घेऊन मतदान करा. तसेच संदीपजींनी सांगितलेलं आहे हे जे मतदान आहे ते लोकांच्या हातात घेतलेलं आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की माझा मतदार हा योग्य तो निर्णय घेऊन आम्हाला भरघोस मताने विजयी करेल.